मी संदीप चौधरी नूतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिनावले येथे जोडारी विभागामध्ये कार्यरत आहे। प्रशिक्षणार्थी मित्रांनो, काल आपण टेक्निकल इंग्लिश टर्म यूज्ड इन इंडस्ट्रीज याविषयी माहिती पाहिली। तर आज आपण ॲक्टिव्हिटी लॉग फॉर्मॅट इन इंडस्ट्रीज याविषयी माहिती पाहणार आहोत। साधारणतः ॲक्टिव्हिटी लॉग म्हणजे क्रियाशीलतेची नोंदवही। क्रियाशीलता म्हणजे आपण ज्या कंपनीमध्ये दररोजच्या क्रिया याची नोंदवही असणे आवश्यकता आहे, म्हणजे जॉब डायरी। कामगाराने दैनंदिन कामकाजात कोणतेही काम पूर्ण करताना आपली दैनंदिन ठेवली पाहिजे, म्हणजेच जॉब किती वेळ खर्च झाला व ते ऑपरेशन चांगल्या प्रतीचे झाले किंवा नाही याचे मूल्यमापन केले पाहिजे। चांगले काम नेहमीच स्वतः जर केले तर आपल्याला मानसिक समाधान लाभते। प्रशिक्षण काळ अनुभव घेऊन स्किल अवगत करता येणे मागील काळातील लॉग पाहता आपल्या लक्षात येते। ॲक्टिव्हिटी लॉग पाहता आपल्याला मागील काळातली लक्षात येते। तर अशा प्रकारे जे ऑपरेशन साध्या 20 मिनिटात केले त्या ऑपरेशनसाठी आपल्याला 6 महिन्यापूर्वी 30 ते 40 मिनिटं लागत होते। म्हणजेच समय बडा बलवान वेळ आपली उंच करतो। समय बडा बलवान वेळ आपली उंच करतो, म्हणजेच वेळेला फार महत्त्व आहे। तुमचा वेळ वाचला तर इंडस्ट्रीयलचं भवितव्य आणि त्या उत्पादनाचा खर्च कमी होईल व त्याची जॉब कॉस्ट कमी होईल। त्यामुळे आपल्याला या क्रियाशीलतेच्या नोंदणी ठेवणे आवश्यक आहे। अवजड काम पार पाडण्यासाठी आत्मविश्वास प्राप्त होतो। आपण वेळ व्यर्थ घालवत आहे की नाही याची नोंद त्यामुळे घेतली जाते। तसेच चेंजेबल टीम वर्कने करून वेळेची बचत करता येते। ॲक्टिव्हिटी लॉग तयार केल्यानंतर त्याची अंमलबजावणी जरूर केली पाहिजे। या लॉगमुळे आपले जॉबचा वेळ तर वाचणारच आहे, पण त्या जॉबवर झालेल्या वेळेच्या बचतीमुळे त्याचं प्रोडक्शन जास्त होईल आणि कंपनीचा नफा वाढेल आणि आपल्या कामगारांचा सुद्धा त्यामध्ये फायदा होईल। त्या जॉबची कॉस्ट कमी होईल। जेव्हा आपली एनर्जी लेवल म्हणजेच कार्य करण्याचा उत्साह उच्च पातळीवर असतो, म्हणजे आपण जेव्हा काम करतो तेव्हा उत्साहाने जर काम केलं, आव्हानात्मक काम पूर्ण केलं, त्यामुळे कामामध्ये सुधारणा होईल व त्या जॉबची अचूकता पूर्ण राहील, काम वेळेत पूर्ण होईल। आपल्याकडून व्यर्थ गमावलेल्या गेलेल्या वेळेसारखी पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेऊन शक्यतो अशा वेळेस चांगल्या कामासाठी योग्य उपयोग करणे गरजेचे आहे। शक्यतो करावयाचं काम जर आपण टीमवर्कने केलं तर ते अधिक उत्साहाने करता येतं। शिफ्टनुसार केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होईल। या टीमवर्कमुळे आपल्याला मजबूती मिळेल व वेळेची बचत होईल। आपल्या उद्दिष्टांची पूर्तता होईल। या उद्दिष्टांची पूर्तता होत नसेल तर ते भविष्यात काम करू नये। असेच ॲक्टिव्हिटी लॉग आपण या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलो। धन्यवाद।